ठीक आहे. मी सुरुवातीला सांगितलं की कॉमर्सवर विशेष प्रेम आहे माझं. मी प्राचार्याचा महिन्याखाली चार्ज घेतल्यानंतर पहिली मीटिंग जर मी कोणाची घेतली असेल तर कॉमर्सच्या फॅकल्टीची घेतली होती. त्याच्यानंतर आर्ट्स वगैरे या महाविद्यालयातले सगळे चांगले मित्र जे आहेत सहकारी ते सगळे कॉमर्स डिपार्टमेंटचे आहेत. दुसऱ्या विषयात नाहीत असं नाहीये, पण सगळे पॉझिटिव्ह फ्रेंड्स म्हणतो ज्याला ते माझे कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये असेल. रानवडे सर असो, गोरा सर असो, यादव सर आहेत, सचिन सर आहेत, गोरे सर आहेत. ठीक आहे. तर हे कॉमर्सवर विशेष प्रेम असल्यामुळे विद्यार्थ्यांची देखील जे पहिली मीटिंग आहे ही पहिलीच मीटिंग आहे इंटरॅक्शन मीट आणि हे कॉमर्स डिपार्टमेंट. त्यानंतर मी प्लॅन करतो की आर्ट्सची घ्यावी, BA फर्स्ट सेकंड थर्ड आणि MS सब जे आहे काही गोष्टी ज्या मला बोलायचं की हे अत्यंत मराठवाड्यातल्या एका वैभवशाली कॉलेजमध्ये मराठवाड्यातल्या पहिल्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतलेलं आहे. आपण शिकत आहात. बऱ्याच जणांना माहिती नसेल या कॉलेजचा या संस्थेचा इतिहास. बरेचदा आपण म्हणतो ना की ते अभिषेक बच्चनची मुलगी कोण आहे नाव तिचं छोटी गुड़िया तो पता नहीं कि वो किसकी होती है. अमिताभ बच्चन उसका दादाजी है, उसको शायद पता भी नहीं. हमको मालूम है अमिताभ बच्चन क्या है. ठीक है. तो शायद आप में से बहुत सारे लोगों को पता नहीं होगा कि पीपल्स कॉलेज क्या है, इसका इतिहास क्या है, इसकी परंपरा क्या है. आपका जो कॉमर्स डिपार्टमेंट जो ब्रिलियंट एक्सपर्ट स्कॉलर्स ये डिपार्टमेंट बड़े बड़े लोग थे, उनको देखा है मैंने. उनको देखने का, उनके साथ काम करने का मुझे सौभाग्य मिळालं. तो फार मोठ्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतलेलं आहे याची जाणीव ठेवा आणि याच्यासोबत एक जिम्मेदारीचा अहसास होता. जेवढं मोठं नाव तेवढी मोठी जिम्मेदारी तुमची पण आहे, आमची पण आहे. तर या परंपरेला साजेसे असतं आमचं तर आम्ही असतंच, शिक्षकांचं असतेच, पण विद्यार्थ्यांकडून देखील ती अपेक्षा आहे. कारण या कॉलेजच्या नावलौकिकात भर टाकणार तुम्ही आहात. या कॉलेजचे जे नंतर अलमनाय होणार आहे त्याच्यातून मोठमोठे इन्कम टॅक्स ऑफिसर होते, चार्टर्ड अकाउंटंट होते, ते या कॉलेजच्या नावामध्ये भर टाकणार आहे. मोठमोठे दुकानदार होते, इंडस्ट्रीज असते. ठीक आहे. तर कॉमर्स विभाग हा या कॉलेजचा अत्यंत महत्त्वाचा असा विभाग आहे. त्यामुळे माझी प्राथमिकता सगळीच आहे प्राथमिकता, पण विशेष थोडं असतं ना सॉफ्ट कॉर्नर, तर सॉफ्ट कॉर्नर या डिपार्टमेंटला आहे. त्यामुळे काही अडचणी असतील तुमच्या विभाग प्रमुख आहेत, तुमचे शिक्षक आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून ते प्रयत्न करू. आणि कार्यालयीन जे अधीक्षक आहेत त्यांना मी प्रत्येक मीटिंग मध्ये त्यांची उपस्थिती त्यांना सांगितलं अनिवार्य राहील तुमची उपस्थिती, कारण विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम असतात ते समजून घ्यायचे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आपल्याकडे सीएच्या एक्झाम होतात, वर्षातून 3-4 वेळेस एक्झाम होतात. त्याचं काम आपल्या विभागातील शिक्षक अत्यंत नेटाने देतात आणि एक कॉलेजसाठी आपल्याकडे सीएची एक्झाम आहे. सध्या एक्झाम मध्ये सचिन पवार सर आहेत, रानवडे सर आहेत, यादव सर आहेत. ओके. आणि बरेच जण असे नेहमी आठवून पाठवून या परीक्षेचे तर सीएचं मार्गदर्शन देखील आपले प्राध्यापक करत असतात तिथे, म्हणजे कोचिंग साठी आणि काही व्हिडिओ झाले. प्लेसमेंट सेल अत्यंत बऱ्यापैकी आपल्याकडे कार्यरत आहे. त्याला व्हायला पडून जायचं टाकून टाकतो इंस्टाग्राममध्ये त्याच्या माध्यमातून आपण त्याला थोडं अधिक ऍक्टिव्हेट ते आपलं आमच्याकडे बोललं नाही त्याच्यात जे काही असतील आपल्या विभागाचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी